या देशात संविधान शिल्लकच नाही. माहिती आहे त्यामुळं मी जे बोलोय तुम्ही सगळे त्यातले तज्ञ आहात, मी काय तज्ञ नाही. सन्माननीय व्यासपीठ, पहिली गोष्ट अशी आहे की हा लढा ज्यासाठी मीटिंग लावलेली आहे तर असं आहे की 28 एप्रिल 2025 त्याला आता वर्ष झालं. आम्ही सिडको भवनच्या गेटवर बसलेलो आहोत. का बसलो तर ही जी सिडकोची 95 गावं आहेत त्या 95 गावातल्या प्रत्येक घरातल्या प्रत्येक माणसासाठी बसलेलो आहोत. पण असं असताना कोण तिथे येतं? कारण असं आहे की आमची सगळी 12.5% किंवा 95 गावचे जे शेतकरी आहेत त्यांनी लढणं सोडलेलं आहे. आणि लढतंय कोण? तर त्यांचे दलाल ज्यांना त्यांनी 12.5% प्लॉट विकलेत. काय? त्यामुळं त्यांची गर्दी आतमध्ये जास्त आहे. कुठं? शेतकरी म्हणजे अधिकाऱ्यांच्या कॅबिन मध्ये चमचेगिरी करण्यासाठी आणि दलाली खाण्यासाठी. आता त्याच्यामध्ये तो देशमुख नावाचा पनवेलचा आयुक्त गणेश देशमुख तो त्यातला मुख्य पुढारी. तो काय सांगतो की तुमचा 12.5%चा प्लॉट काढायचा आहे तर मला 300 रुपये स्क्वेअर मीटर. काय भाव आहे? 300 रुपये स्क्वेअर मीटर म्हणजे एका प्लॉटला 3 लाख रुपये एका प्लॉटला. एका प्लॉटला 3 लाख रुपये घेतो तरच तुमची फाईल आणायची, नाहीतर ती गेली उडत. आता एक लक्षात घ्या की आपण जे काय लढे किंवा भाषण जे काय करतो ह्याच्यामध्ये झालंय काय की आपण वास्तवता समजून घेत नाही. वास्तवता काय आहे? वास्तवता ही आहे की 2013चा कायदा हा 1 जानेवारी 2013 पासून लागू होणार अशा प्रकारचं केंद्र सरकारनं 1 जानेवारी 2014 पासून लागू झाला. परंतु 2014 मध्ये ज्यावेळी भाजपचं सरकार बनलं, आता जे मुख्यमंत्री आहेत कोण? फडणवीस. त्यांनी स्पष्ट आदेश काढलेला आहे. काय काढलाय? की महाराष्ट्रात हा कायदा लागू होणार नाही. 2013चा कायदा महाराष्ट्रात भूसंपादनासाठी लागू होणारच नाही. आता आपण काय सांगतो की 2013च्या कायद्याप्रमाणे जमीन घ्या. बरोबर आहे. माझ्या समोरची 2 उदाहरणं आहेत, एक लॉजिस्टिक पार्क मधलं आणि एक एअरपोर्ट मधलं. धावजी नाईक एअरपोर्ट मध्ये हायकोर्टात गेला, त्याची मागणी होती 2013च्या कायद्याप्रमाणे मला पैसे द्या. अविनाश नाईक, बरोबर आहे, हायकोर्टात तो जिंकला. सिडको सुप्रीम कोर्टात गेली, सुप्रीम कोर्टात शेतकरी जिंकला. आता सिडको काय सांगते? मला ती जमीन नको. काय सांगते? मला तुझी जमीन नको. लॉजिस्टिक पार्क शेतकरी हायकोर्टात गेले ते नाही गेले? जिंकले का हारले? जिंकले. सिडकोने दिला काय कायदा? 2013च्या कायद्याप्रमाणे पेमेंट केलं कोणाला? नाही केलं. बरोबर आहे. तेव्हा का असं का होतं हे जरा नीट समजून घ्या. म्हणून मी सुरुवातीला बोललो की या देशात कायदे घटना काहीही शिल्लक नाही आणि फक्त लूट चालू आहे आणि ती लूट करायची आहे. आता तो उदाहरण बघा, खारपाडा टोल नाका सुरू झाला.
झाला रस्ता, पण पैसे वसुलीसाठी तिथं म्हणजे तो तयार पण नाही. रस्ता अडवायला, गाडी अडवायला त्यांचं ते काय माणसं उभी करतात. फक्त लूट आहे. आणि म्हणून 16 मार्च 2016 जो GR त्यांनी काढलेला आहे तो किती टक्के लोकांनी वाचलेला आहे? 16 मार्च 2026 आता MMRDA साठी त्यांनी GR काढला. तो GR काय म्हणतो तर पहिल्यांदा सिडकोनं 22.5% योजना म्हणजे 2013चा कायदा गुंडाळून 22% योजना ही एअरपोर्ट मध्ये लावली. बरोबर आहे. पुष्पक नगर वसवलं आणि ते पुष्पक नगर 22.5% प्रमाणे ज्यांच्या जमिनी घेतला त्यांना देऊन टाकलं. आता हा जो GR आलाय तो GR काय सांगतो? त्यांनी पहिली गोष्ट सांगितली काय की आम्ही तुम्हाला 22.5%चे डेव्हलप प्लॉट देणार नाही. काय सांगितलं? कारण 22.5% मध्ये सिडकोनी एअरपोर्ट मध्ये डेव्हलप प्लॉट दिले. काय दिले? डेव्हलप प्लॉट दिले. या GR मध्ये काय सांगितलंय? MMRDA साठी डेव्हलप प्लॉट दिले जाणार नाहीत. 22.5% सिडको मध्ये 22% प्लॉट फुकट दिले शेतकऱ्याला, कारण त्याची जमीन घेतली म्हणून फुकट दिले. इथं काय सांगितलंय की ज्या शेतकऱ्यांची 22% आम्ही प्लॉट देणार आहोत त्यांनी ते विकत घ्यायचे आहेत. आणि त्यात त्यांनी स्पष्ट लिहिलंय की प्रकल्पासाठी येणारा सगळा खर्च हा त्या शेतकऱ्यांकडून वसूल केला जाईल. आता ह्याच्या सगळ्या प्रकरणामध्ये आम्ही नक्की मार्ग कसा काढायचा सांगा. आणि एक गोष्ट आपण विसरतो. काय विसरतो आहोत? की सिडको असेल किंवा आता जी MMRDA असेल ह्याच्यामध्ये जी एक सर्वात मोठी कळीचा मुद्दा आहे की जो सगळ्यांना बर्बाद करतोय तो कुठला आहे? तर ह्या दोन्ही संस्था ह्या NTDA म्हणून तुमच्याकडे येतात. काय आलेल्या आहेत त्या? NTDA म्हणून आलेले आहेत. हे जोपर्यंत आम्ही लक्षात ठेवून काम करणार नाही तोपर्यंत आम्ही फसणार. कारण NTDA म्हणून आलेल्या आहेत त्या. म्हणजे जसं आता सिडको मध्ये 12.5% किंवा अन्य आमची बांधकाम सिडको मध्ये अनाधिकृत ठरली, तशा प्रकारे ज्या दिवशी तिसरी मुंबई जाहीर झाली त्या दिवशी ह्या त्या 124 गावातली सगळी घरं गावठाणातली आणि गावठाणाच्या बाहेरची अनाधिकृत ठरली. बरोबर आहे. आता ह्याच्यावर उपाय सांगा किंवा हे कसं करायचं? कारण ह्याच्यातून बघा दोन गोष्टी आल्यात. एका बाजूला जमिनी हातातून काढण्यासाठी 2013चा कायदा लावला जाणार नाही. 22.5% योजना त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला फुकट घेऊ, पैसे देणार नाही, तुम्हाला प्लॉट पण तुम्ही डेव्हलप करून देणार नाही आणि त्याचे पैसे घेऊ. आणि घरं सगळी अनाधिकृत ठरलेली आहे. जो मुद्दा या मीटिंग मध्ये टाकलेला आहे की घरांचं काय करायचं. सिडको काय सांगते सिडकोच्या भागात की तुमची घरं अनाधिकृत आहेत आणि अतिक्रमित आहेत. हे दोन्ही गोष्टी सांगते सिडको. अनाधिकृत गोष्ट सांगत नाही तर ती अतिक्रमित आहेत आणि अनाधिकृत आहेत. आपण फार स्वप्नाळू लोक झालेलो आहोत. आणि आपलं काय झालंय याचं उदाहरण सांगतो की लॉजिस्टिक पार्क मध्ये शेतकरी जमीन द्यायला तयार नव्हता का? होता तयार द्यायला तयार. मग आमचे ज्यांना आम्ही निवडून देतो आणि जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते सगळे पुढारी सगळ्या पक्षाचे आमच्याकडे आले. त्यांनी आमच्या जमिनी पैसे देऊन विकत घेतल्या. आम्ही 7/12 त्यांच्या नावावर केला आणि मग त्यांनी जाऊन त्या जमिनी सिडकोला देऊन टाकल्या आणि 22.5%चे प्लॉट उलव्याला घेतले. ते आमचं नेतृत्व करणार.
नैनामध्ये ज्यांना 600 आणि 800 कोटीची कामं सिडकोनी दिली, कशासाठी दिली कामं ती? तर नैनामधली गावं शेतकरी उद्ध्वस्त करण्यासाठी. म्हणजे सिडको येत नाही त्यांची योजना राबवायला, तर सिडको त्यांचे कॉन्ट्रॅक्टर नेमते. जसं एअरपोर्ट मध्ये 10 गावं उडवण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरनाच पैसे दिले होते. 1600 कोटीची कामं कोणला दिली? एअरपोर्ट मधली सगळ्या पुढाऱ्यांना दिली. त्यांनी पण देवळामध्ये देवावर हात ठेवून शपथ घेतली होती पुढारे सगळ्या पैशाच्या. जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत एअरपोर्ट मध्ये एक डंपर पाडणार नाही. काय झालं त्या गावांचं? गावं उठवण्यासाठी ज्यांच्या डंपरने ज्यांचे आयवा आणि ज्यांचे जेसीबी होते ते कोण होते? ते घाटावर आलते, आमचेच पुढारी होते ना ते. म्हणजे सिडको बाहेर पडत नाही. ज्यांना सिडको कॉन्ट्रॅक्ट देते ते आमच्या पुढारी आहेत आणि ते योजना राबवतात. नैनाच्या 16 मंजूर झाल्या काय स्कीम, जमीन संपादन न होता झाल्या. बरोबर आहे? रिझर्वेशन टाकलं, कुठल्याच पुढाऱ्याने सांगितलं नाही. उलट काय चालली स्पर्धा पुढाऱ्यांची की नैनामध्ये आमचे प्लॉट हे योग्य ठिकाणी आम्हाला मिळावेत. तोंडावर काय शब्द, नैनाला विरोध करायचा. दुसरीकडे काय चाललंय, स्वतःच्या जमिनी नैनामध्ये देऊन टाकल्या आणि प्लॉट कसे मिळतील आम्हाला योग्य ठिकाणी, यासाठी लढाई होते. हे जोपर्यंत आम्ही शेतकरी ओळखणार नाही तोपर्यंत आमचं लक्षात घ्या, सरकारकडे पैसा नाहीये. पैसा कसा येणार? तो तुमच्या जमिनी विकून येणार. जो 2024 मध्ये जो काही GR आलेला आहे 3ऱ्या मुंबईचा, त्याच्यामध्ये त्यांनी शब्दप्रयोग अगदी स्पष्ट केलेले आहेत. काय? कॅप्चर द लँड. शब्दप्रयोग काय आहे? कॅप्चर द लँड. कशासाठी? व्हायबल व्हावा. कुठला? अटल सेतू. काय संबंध अटल सेतूचा शेतकऱ्यांशी? अटल सेतू व्हायबल होण्यासाठी कॅप्चर द लँड आणि त्या जमिनी विका आणि त्याच्यातून तो कर्ज फेडा. हे प्रकरण तुम्हाला माहिती आहे ना अटल सेतूचं? का सांगायला पाहिजे? माहिती आहे ना? त्याला 1 किलोमीटरला टाटा आणि L&T या 2 कंपन्यांनी तो बांधला. कोणी बांधला? टाटा आणि L&T. त्याला 1 किलोमीटरला, तुम्ही काही कॉन्ट्रॅक्टर असाल तर जरा लक्षात घ्या, 1 किलोमीटरला बांधकामासाठी किती पैसे दिले असतील ह्यांनी? आम्ही केंद्र सरकारची मंगळावर योजना, मंगलयान योजना काढली केंद्र सरकारने, म्हणजे मंगळावर यान पाठवलं, त्याला 700 कोटी रुपये खर्च आला. किती? 700 कोटी रुपये खर्च आला. इथं अटल सेतूसाठी 1 किलोमीटरला 890 कोटी दिले. 1 किलोमीटर किती दिले? 890 कोटी दिले आणि त्यातले 40% एकनाथ शिंदेनी खाल्ले. तुम्ही काय करताय आज? ह्याच्या प्रवेश, त्याच्याकडे प्रवेश. अरे तुमची सगळ्यांची नाही, मी माझी जबाबदारी घेतो ना बोलताना. मुद्दा असा आहे की आपलं काय चुकतंय हे लक्षात घ्या. की ह्यासाठी आपलं म्हणणं असं आहे की काय संबंध आमचा, किंवा ही लढाई आम्हाला एकत्र येऊन करायला लागेल. ही लढाई सर्वात मोठी आहे. आमच्या जमिनी आमच्या राहायला पाहिजेत, आमची गावं आमची राहिली पाहिजेत. ह्याच्यावर विचार होण्याची गरज आहे. सरकार काय देणार आहे? सरकार काहीच देणार नाही. सरकार काहीच देणार नाही, कारण त्यांच्याकडे काहीच नाही आहे. तुमच्या जमिनी विकून कमवणार आहेत. कारण बघा तुम्ही 15,000ला ह्या जमिनी घेतल्या सिडकोनी,
बरोबर आहे. आता उलव्यामध्ये टेंडर प्लॉट काढला समजा, तर टेंडर प्लॉट मध्ये एका गुंठ्याला त्यांना भाव किती मिळतो? ज्या पार्ट्या आमच्याकडे जमिनी घ्यायला येत आहेत, चिरनेरमध्ये ह्या भागात ज्या पार्ट्या जमिनी घ्यायला येतात त्याच पार्ट्या सिडकोकडे पण टेंडर प्लॉट घेतात. इथं 1 कोटी 2 कोटी 1.5 कोटी जर एकरी भाव लागला तर लोक लाईन लावतात. बरोबर आहे. तीच पार्टी सिडकोकडे जाते आणि गुलव्यामध्ये टेंडर प्लॉट भरते. काय भाव देत आहे स्क्वेअर मीटरला? 7,65,000 टेंडर प्लॉट, स्क्वेअर मीटरचा भाव. गुंठ्यामध्ये 7,65,00,000. आता 7,65,00,000 गुणिले 40, कारण 40 गुंठ्याचा 1 एकर, 40 गुंठ्याचा 1 एकर किती झाले कोटी? 65 धरा, 65 लाख. 7,65,00,000 गुणिले 40 किती कोटी झाले? 280 कोटी नुसते. लक्षात घ्या की इतका प्रचंड फरक आहे. 7 कोटीने धरलं तर 280 कोटी होतात. किती होत आहेत? 280 कोटी. ही आमच्या जमिनीची. आता मुलवा ते आपण किती अंतर आहे? किती अंतर आहे? बरोबर आहे. मग एवढा मोठा फरक कसा काय? एवढा मोठा फरक कसा काय जमिनीमध्ये? तो म्हणून म्हणतो की संकट खूप मोठं आहे आणि आपल्याला सर्वांना संघटून काम करावं लागेल. तेव्हा हे संघटन काम करत असताना सावधता खूप महत्वाची आहे, कारण एजंट घरोघरी आहे. काय आता तर त्यांनी सगळं ऑनलाईन केलंय. कशी तो हा मुख्य महसूल मंत्री बोलला ना, नवीन काय आलाय, काय तुम्हाला कुठे जायची गरज नाही, फक्त ऑनलाईन मध्ये तुम्ही तुमची जमीन विकू शकता. काय करायचं नाही, तुमचं नाव टाका. अरे बाबा 12.5% प्लॉट मला जर सिडको मधून घ्यायचा असेल तर तो काय सांगतो मला, तुझा वारस पंचनामा आण आणि ते वारस पंचनामे आणून सगळ्यांना हजर कर, त्यांचा मी बायोमेट्रिक घेतोय तेव्हा तुला प्लॉट देते. आणि इथं काय चाललंय, काही करू नको, ऑनलाईन जमीन विकून टाक, ट्रान्सफर करून घेतो. बरोबर आहे ना? असं चाललंय सगळं ना. हा फरक आहे, लुटण्याचा आणि लुटून घेण्याचा फरक आहे. तर सगळ्यांनी लक्षात ठेवा. आमचं म्हणणं एकच आहे की जे शेतकऱ्यांशी प्रामाणिक आहेत, जे शेतकऱ्यांचे आहेत, कारण लक्षात ठेवा, मी एक व्हॉट्सअपवर मेसेज बघितला, काय आम्हाला 1,000 बिल्डर तयार करायचे आहेत. काय व्हॉट्सअपवर बघितलं, काय करायचं आहे? 1,000 बिल्डर. अरे बिल्डर करण्यासाठी महिन्यामध्ये पण तोच प्रचार झाला. बिल्डर बनण्यासाठी गरज काय आहे? जमीन. बरोबर आहे ना? पहिली अट त्याची काय आहे? बिल्डर बनण्याची पहिली अट काय? पहिली अट हीच आहे ना, जेव्हा जमीन विका. त्याशिवाय बिल्डर बनता येणार आहे का? हे समजून घ्यायला पाहिजे ना आम्ही. तेव्हा आम्हाला नक्की काय करायचं आहे. तेव्हा ह्या घोषणा आणि प्रत्यक्ष घोषणा याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. आम्ही सरकारशी डिलिंग करायला नाही बसत. सरकारशी कसं डिलिंग करायचं? आम्हाला हा प्रकल्पच नको. आम्ही आतापर्यंत आमच्या कष्टानं जगलो आणि आताही पुढे जगू. तुमचा हा प्रकल्प आम्हाला नको हेच सांगण्याची गरज आहे. काही गरज नाही या प्रकल्पाची. तुम्ही आम्हाला काय दिलं आतापर्यंत? तर आता तुम्ही आमच्या जमिनी काढून घेताय. फक्त आणि फक्त हे अदानीसाठी आणि अंबानीसाठी चाललेलं आहे. कारण ह्याच्यामध्ये लक्षात घ्या, जसं वाशी वसवलं, नेरुळ वसवलं, खारघर वसवलं, तशा प्रकारे ह्या 124 गावांमध्ये जी काय टाऊनशिप असणार आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक गोष्ट केली. काय केली की 100 एकरहून जास्त जे जमीन विकत घेतील ते बाहेरचे, कुठले? परदेशी गुंतवणुकीसाठी. आता हे काय चाललंय यांचं?
तर हे इस्रायल मॉडेल आहे. इस्रायल मॉडेल काय आहे, कारण हे इस्रायलचे प्रेमी आहेत, कारण भाजपवाले RSS वाले आणि हे सरकार हे इस्रायलचं खूप मोठं फॅन आहे. तर इस्रायलचं जे खाजगी शहर हे प्रकरण आहे, ती खाजगी शहरं इथं आणायची आहे. तेव्हा संकट खूप मोठं आहे. आज आज जमिनी मागतायत, उद्या घरं मागतील. साधा प्रश्न होणार आहे. काय होणार आहे तुम्हाला सांगून जातो मी, की तुमचं जुन्या गावठाणातलं घर असेल किंवा नवीन गावठाणाच्या बाहेरचं घर असेल, एकच नोटीस येईल जी आज इथं कुठं धारावीमध्ये येते. धारावी सुद्धा अदानीच आहे, अदानीकडेच आहे, बरोबर आहे की नाही. काय नोटीस येणार आहे की तुमचं जुन्या गावठाणातलं घर, आपण धरूया, जुन्या गावठाणातलं घर तुमच्या नावावर असल्याचा कागद तुम्ही द्या. साधी नोटीस एकच येणार आहे. काय येणार आहे नोटीस, तुमचं जुन्या गावठाणातलं घर हे तुमच्या नावावर आहे ह्याचं सरकारी कागदपत्र द्या. घरपट्टी असेसमेंट दाखला चालणार नाही. तेव्हा हेच म्हणून तुम्हाला बोललो मी सुरुवातीला की हा प्रकल्पच आम्हाला नकोय. हा प्रकल्पच आम्हाला नको. ह्याच्यावर शेतकऱ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. आणि ती एकत्र येण्यासाठी प्रामाणिक, शेतकऱ्याशी प्रामाणिक, काय गंगा आली हात धुवून घ्या ह्यासाठी नाही, तर शेवटपर्यंत शेतकऱ्यांच्या बाजूनं उभे राहणारी लोक आपल्याला लागतील, की ज्यांचं स्पष्ट म्हणणं असेल की काही नाही. कारण तुम्हाला सांगतो, कायदे कोर्ट सगळं त्यांनी पिलून बिलून बसले, ते अजिबात ऐकून घ्यायला तयार नाहीत कोणाचंच. आणि आपल्याकडं लढाई होत नाही, लढायला कोणी तयार नाही, लढायला कोणीही तयार नाही. आणि लढल्याशिवाय तुम्ही जिंकणार नाही. आणि ती लढाई एका मोर्चानं, एका निवेदनानं संपणार नाही. एक लक्षात ठेवा, साधी मागणी होती महाराष्ट्र एकीकरण समितीची, मुंबईसह महाराष्ट्र आम्हाला पाहिजे. 105 लोक मेली, बरोबर आहे. तेव्हा लोकशाहीच्या गप्पा सोडून द्या आणि आपलं स्वतःचं अस्तित्व, पुढच्या पिढ्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी सगळे एक व्हा. एवढं सांगतो आणि थांबतो. इन्क्लाब जिंदाबाद. तुमची ओळख सांगा. ओळखत मला तुम्ही डिपार्टमेंटल ओळख. हा, मी सिडको मध्ये काम करत होतो असिस्टंट अकाउंट ऑफिसर म्हणून. 2018 मी रिटायर झालो. असं असताना सुद्धा सिडको भवनच्या गेटवर मी 1 वर्षभर बसलेलो आहे. कारण जर मी काय वाईट धंदे केले असते सिडकोत, कारण मी तुम्हाला सांगतो 2009 मध्ये दीपक कपूर जॉईंट एमडी होते, तेव्हा ते मला बोलले होते. आणि 2016 मध्ये ती प्रज्ञा सरोदे विजिलन्स ऑफिसर, त्यांचं काय म्हणणं होतं, तुम्ही टेबलाच्या त्या बाजूला बसू नका, तुम्ही टेबलाच्या ह्या बाजूला या. प्रश्न आहे की आम्ही सिडको मध्ये राहूच, तर आज मला त्यावेळी 12.5% माहिती होतं. करायचं असतं तर मी आज 12.5% माल काय तो बोलतो तेव्हा ते आपला करायचं नाही. कारण आमचं म्हणणं एकच आहे की आम्ही शेतकऱ्याच्या बाजूने उभा आहोत. तेव्हा आपण मला ऐकलं, थोडंफार काय बोललो असेल तर माफ करा. माझी तुम्हाला कळकळची विनंती एकच आहे की संघटित व्हा, संघटित व्हा आणि हा प्रकल्प उचलून लावा. एवढं सांगतो आणि थांबतो.